अहो साहेब, याला हातकड्या तरी लावा. इन्स्पेक्टरने टेबलावर जोरात हात आपटला आणि त्याचा संतापलेला आवाज संपूर्ण पोलीस ठाण्यात घुमला. ते शब्द कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अंग थरथर कापू लागलं. घशात गाड बसल्यासारखं झालं. घाबरलेल्या आवाजात काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण शब्द ओठांपर्यंत येईनात. साहेब, मी निर्दोष आहे असं म्हणत मी हात जोडले. समोर ती महिला खुर्चीत पायावर पाय ठेवून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर विजयाचं थंड हसू उमटलं होतं. तिने आपला महागडा चष्मा काढून टेबलावर ठेवला आणि उपवासाने म्हणाली, मी आधी सांगितलं होतं ना, अशा तुच्छ लोकांना प्रामाणिकता संधी मिळेपर्यंतच टिकते. याने माझा मोबाईल चोरला आहे आणि 10,000 रुपयेही लंपास केले आहेत. नाही साहेब, मी ओरडलो. मला पैसे सापडले होते. मी चोरणार नव्हतोच. पण माझं बोलणं पूर्ण होण्याआधीच थांबवलं गेलं. पुरं झालं. तुमच्यासारखे लोक आधी चोरी करतात आणि मग निरपराध असल्याचं नाटक करतात. शिपाई, याला घेऊन जा आणि कोठडीत टाका. शिपायाने माझा हात घट्ट पकडला. लोखंडी सळ्यांचा विचार डोळ्यासमोर फिरू लागला. मी आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात विचार केला, देवा, माझ्या प्रामाणिकपणाचं हेच फळ आहे का? माझं नाव संकेत, ते खरंच व्यर्थ ठरलं का? मी इथे कसा आलो, गुन्हेगारांच्या रांगेत कसा उभा राहिलो, ही एक प्रदीर्घ कहाणी आहे. गरिबीची, मजबुरीची आणि आयुष्याने घेतलेल्या कठीण कसोटीची. मी माझ्या बहीण भावंडांमध्ये सगळ्यात मोठा होतो. घरात गरिबी आधीपासूनच होती, पण वडिलांच्या निधनानंतर तर आधारच निघून गेला होता. त्यांच्या जाण्यानंतर काहीच दिवस झाले होते, तेवढ्यात अन्नधान्याची चिंता उभी राहिली. माई माझ्याकडे पाहायची तेव्हा तिच्या डोळ्यात असहाय्यता स्पष्ट दिसायची. एक रात्री ती माझ्याजवळ आली. माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, संकेत, आता तुझ्याच खांद्यावर घराची जबाबदारी आहे. वडिलांनंतर तूच या घराचा आधार आहेस. मी तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणालो, आई, काळजी करू नकोस. मी जिवंत असेपर्यंत माझ्या बहीण भावंडावर संकट येऊ देणार नाही. मी उपाशी राहीन, पण त्यांचं शिक्षण थांबू देणार नाही. दुसऱ्या दिवशी वडिलांची जुनी पिशवी काढली, ती स्वच्छ केली आणि बाजारातून उधारीवर फळं आणून त्या चौकात उभा राहिलो, जिथे वडील उभे राहत होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आवाज देत राहिलो, सफरचंद घ्या, केळी घ्या. काही जण थांबायचे, भाव करायचे, कधी खरेदी करायचे, तर कधी नुसतं पाहून निघून जायचे. तरीही देवाच्या कृपेने घर चालू लागलं. असं असताना एक नवीन अडचण उभी राहिली. लहानपणीच माझं लग्न दूरच्या ओळखीतल्या एका घरात ठरलेलं होतं. आता मी कमवू लागल्यावर त्या लोकांनी आईवर दबाव टाकायला सुरुवात केली. एक संध्याकाळी ते घरी आले. यावेळी त्यांचा सूर बदललेला होता. ते म्हणाले, आता संकेत कमावतो आहे. आमची मुलगी वैष्णवी ही मोठी झाली आहे. लोक बोलायला लागतील. आई काही बोलण्याआधीच त्यांनी पुढे हात जोडले. तुम्ही वेळ काढूपणा केलात तर आम्हाला तुमचा हेतू बदलल्यासारखा वाटेल. माझी मुलगी मोठी आहे. मला इतर जबाबदाऱ्यांचाही विचार करावा लागतो. त्या क्षणी मला जाणवलं, गरिबी फक्त पोटाची नाही, तर माणसाच्या आत्म्याचीही परीक्षा घेत असतं. आणि ही परीक्षा मला अजून खूप काही शिकवणार होतं. जर तुम्ही आत्ताच तयार नसाल तर स्पष्ट सांगून टाका, आम्ही दुसरं स्थळ पाहतो. हे शब्द आईच्या काळजाचा वर घाव घालणारे ठरले. तिला वाटलं की हे नातं तुटलं तर जुने ओळख संबंध बिघडतील आणि समाजात नको ते बोलणं सुरू होईल. नकार दिला तर नातं हातातून निघून जाईल. ही भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होती. आईचा तो कल अस्वस्थ चेहरा पाहून मी खोल श्वास घेतला आणि म्हणालो, आई, जर तुझं समाधान याच्यात असेल तर काहीच हरकत नाही. उरलेलं सगळं देव पाहील. वडिलांनी दाखवलेला मार्ग तोच पुढे नेईल. वैष्णवी घरात आल्यानंतर जबाबदाऱ्या आणखी वाढू लागल्या. आधीच कसाबसा संसार चालू होता, त्यात आणखी एका माणसाचा खर्च वाढला. महागाई दिवसेंदिवस चढत होती आणि माझं उत्पन्न मात्र तेवढंच होतं. तरी आई म्हणायची, देव आपल्यासोबत आहे, तू फक्त प्रामाणिक मेहनत करत राहा. प्रगती देणं त्याचं काम आहे. तिच्या शब्दांनी नवं बळ मिळायचं. मी पहाटे बाजारात जायचो, ताजी फळं आणायचं, दिवसभर चौकात उभा राहायचो. कधी मुसळधार पाऊस तर कधी कडकडून ऊन. त्यातून वैष्णवीची औषधं, इतर खर्च, माझी पाठ मोडली होती. तेव्हा आई मला समजायची, बाळा, ही मुलगी आपलं नशीब घेऊन आली आहे. घाबरू नकोस, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कधीही लालसेपोटी चुकीच्या मार्गाने मिळवलेले पैसे घरात आणू नकोस. असे पैसे घर उद्ध्वस्त करतं, पिढ्यांचं आयुष्यही खराब करतं. आईची ही शिकवण माझ्या मनावर कोरली गेली. मी ठरवलं की मी उपाशी राहीन, पण कधीही घरात अप्रामाणिक पैशांचा एकही कवडसा आणणार नाही.
काळ पुढे सरकत होता. माझ्या बहिणीचं नातंही ठरलं. मुलाकडचे लोक स्वभावाने चांगले होते, पण त्यांच्या काही अपेक्षा होत्या. साखरपुडा होऊन 2 वर्ष उलटली होती आणि आता ते लग्नाची तारीख ठरवण्याचा आग्रह धरत होते. एक रात्री वैष्णवी माझ्याजवळ आली आणि हळूच म्हणाली, साहिल, घरातलं धान्य संपलं आहे. डब्यात थोडंसं पीठ उरलंय आणि ते उद्यासाठी ठेवलेलं आहे, परवासाठी काहीच नाही. तिच्या चेहऱ्यावर चिंता होती, पण मला ताण द्यायचा नाही असा तिचा प्रयत्नही होता. मी खिशात हात घातला तर काही नाणी आणि मळलेल्या नोटा मिळाल्या. मोजून पाहिल्या तर एकूण 300 रुपये होते. ते मी तिच्या हातात दिले आणि म्हणालो, सध्या डाळ आणि भाजी आण, उद्या जास्त कमाई होईल असा प्रयत्न करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी कामाला निघत असताना माझी बहीण माझ्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. दादा, सासरकडून फोन आला होता. ते म्हणत आहेत की या महिन्यात लग्नाची तारीख ठरली नाही तर ते नातं मोडतील. हे ऐकताच माझे पाय जमिनीला ठेल्यासारखे झाले. फार प्रयत्नांनी हे नातं मिळालं होतं. तेही हातातून निसटलं तर बहिणीची अब्रू मातीला मिळेल आणि तिचं मन तुटून जाईल. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि जबरदस्तीने हसत म्हणालो, काळजी करू नकोस बाळा, मी काही ना काही मार्ग काढेन. मी त्यांच्याशी बोलतो, थोडा वेळ मागतो. मी घराबाहेर पडलो, पण माझं डोकं पूर्णपणे सुन्न झालं होतं. एवढे पैसे कुठून आणायचे? बहिणीच्या लग्नात माणसांना जेवण घालणे इतकेही पैसे नव्हते. देणं घेणं तर दूरच राहिलं. दिवसभर गाड्यावर उभं राहिलो, पण ग्राहक फारसे आलेच नाहीत. संध्याकाळी घरी परतलो तेव्हा घरात निराशेचं वातावरण पसरलेलं होतं. आई आणि बहिणी रडत होत्या. मी घाबरून विचारलं, काय झालं? तेव्हा आई रडतच म्हणाली, मी मुलाकडच्यांनी नातं तोडलं आहे. ते म्हणाले होते की जे लोक 2 वर्षात लग्नाची तारीख ठरवू शकले नाही ते पुढे संसार काय निभवणार. हे ऐकताच माझ्या अंगातलं रक्त उसळून वर आलं. मी धावत त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या पायांवर पडून विनवणी करू लागलो, देवासाठी असं करू नका. माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मला थोडा वेळ द्या. मी पैसे जमवतच आहे. पण त्यांनी मला ढकलून घराबाहेर काढलं. आम्हाला तुमच्यासारख्या भिकाऱ्यांशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. जा आणि तुमच्या कुवतीतल्या लोकांमध्ये स्थळ शोधा, असे शब्द त्यांनी निर्दयपणे उच्चारले. त्या रात्री मी घरी परतलोच नाही. रस्त्याच्या कडेला बसून संपूर्ण रात्र रडलो. माझी गरिबीच माझा गुंडा बनली होती. माझ्या प्रामाणिकपणाला, माझ्या कष्टाला कोणाचंही मोल उरलं नव्हतं. सगळ्यांना फक्त पैसा दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी घरी परतलो तेव्हा वातावरण तसंच जड होतं. कोणी नीट जेवलं नव्हतं. चूलही पेटवलेली नव्हती. वैष्णवीने मला पाहता डोळ्यातले अश्रू पुसले आणि म्हणाली, साहिल, हिंमत सोडू नका. देव सगळं नीट करेल. पहा, ताईसाठी याहूनही चांगलं नातं येईल. तिचं बोलणं ऐकून माझा संयम तुटला. मी कडवटपणे म्हणालो, कसं नातं येईल? वैष्णवी, या जगात गरिबांसाठी नाती नसतात. इथे मान फक्त पैशावाल्यालाच असतो. आज माझ्याकडे पैसा असता तर माझी बहीण अशी रडत बसली नसती. राग आणि नैराश्याच्या भरात मी घराबाहेर पडलो आणि थेट माझ्या गाड्याजवळ पोचलो. त्या दिवशी मनात प्रचंड आग पेटली होती. जणू संपूर्ण जगत जाळून टाकावंसं वाटत होतं. मी गाडा नीट सजवला. फळ स्वच्छ आणि नीटशी रचली. आजूबाजूच्या फळांच्या गाड्यांवर गर्दी होती, पण माझा गाडा मात्र ओस पडलेला होता. कदाचित हे दिवसच माझ्या नशिबात लिहिलेले होते. मनात विचार आला की आज घरी खायला काहीच नाही. आजही कमाई झाली नाही तर माझी मुलं, बहीण, भाऊ उपाशी झोपतील. हा विचार मनात येताच छातीत कळ उठली. दुपार झाली होती. डोक्यावर तळपता सूर्य अंगाची लाही झाली होती. तेवढ्यात अचानक एक मोठी आलिशान मोटार रस्त्याच्या कडेला येऊन थांबली. त्यातून एक बाई उतरली. अंगावर महागडे कपडे, डोळ्यांवर काळा चष्मा आणि हातात चमकणारी पिशवी होती. ती मोठ्या थाटात चालत माझ्या ठेल्याजवळ आली आणि तिला पाहून मला मनात आशेची एक छोटीशी ठिणगी पेटली. ती खूप श्रीमंत दिसत होती. कदाचित जास्त फळं घेईल आणि आज थोडी बरी कमाई होईल असा विचार मनात आला. ती ठेल्याजवळ थांबली आणि सफरचंद तपासू लागली. हे सफरचंद कितीला देता? तिने नम्र आवाजात विचारले. मी नम्रपणे म्हणालो, 150 रुपये किलो आहेत. ताई फार गोड आणि ताजी आहेत. तिने तोंड वाकडं केलं. इतके महाग? तुम्ही गाड्यावरचे लोक लुटारूच असता का? 100 रुपये लावा तरच 5 किलो घेईन. परिस्थिती वेगळी असती तर मी नकार दिला असता, कारण मला ती फळं महागात पडली होती. पण त्या क्षणी मला पैशांची नितांत गरज होती. घरात तुटवडा होता आणि संध्याकाळी पीठ आणणं आवश्यक होतं. मनावर दगड ठेवून मी म्हणालो, ठीक आहे ताई, घ्या. मी पटकन 5 किलो उत्तम सफरचंद निवडून तिच्या पिशवीत टाकू लागलो. तिने आपल्या पर्समधून 500 रुपयांची नोट काढून मला दिली. मग ती पर्स आणि पिशवी सावरू लागली. तेवढ्यात अचानक तिचा मोबाईल वाजला. तिने पर्समधून आपला महागडा मोबाईल काढला, पण तोपर्यंत संपर्क तुटला. तिने तो दूरध्वनी गाडीच्या कडेला ठेवला आणि पर्समध्ये गाडीची किल्ली शोधू लागली. किल्ली मिळताच ती घाईघाईने गाडीच्या दिशेने गेली. त्याचवेळी माझं लक्ष एका नव्या ग्राहकाकडे गेलं. तो तेवढ्यातच आला होता. मोटार सुरू झाली आणि ती बाई तिथून निघून गेली. थोड्या वेळाने तो ग्राहकही निघून गेला. तेव्हा माझी नजर गाड्याच्या कडेला गेली. तिथे तो चमकणारा दूरध्वनी तसाच ठेवलेला होता. सूर्यकिरणात झळकत होता. ते पाहताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी आजूबाजूला पाहिलं. ती बाई दूरवर निघून गेलेली होती.
मी तो दूरध्वनी हातात उचलला. तो नक्कीच फार महाग होता. मागे कंपनीचं चिन्ह कोरलेलं होतं. मी त्या गाडीच्या दिशेने धावत गेलो जिथे ती निघून गेली होती. पण तोपर्यंत ती नजरेआड झाली होती. धापा टाकत मी पुन्हा गाड्याजवळ आलो. दूरध्वनी अजूनही माझ्या हातातच होता. आतला सैतान मनात वेगवेगळे विचार पेरू लागला होता. साहिल, हा दूरध्वनी लाखोंचा आहे. विकलास तर तुझ्या सगळ्या अडचणी दूर होतील. पण तू आपल्या बहिणीचं चांगलं लग्न करू शकतोस, घरासाठी धान्य आणू शकतोस, कर्ज फेडू शकतोस. कुणालाही कसं कळणार की हा दूरध्वनी तुला सापडला आहे? असा विचार मनात येताच मी दूरध्वनी घट्ट मुठीत पावळला. घरची परिस्थिती डोळ्यासमोर फिरू लागली. बहिणीचे अश्रू, आईचं चिंतेने भरलेलं तोंड, मुलांच्या गरजा. म्हणत होतं जा आणि विकून टाक. पण त्या क्षणी आईचा आवाज कानात घुमला. बाळा, कधीही अप्रामाणिक पैशांचा अंशही घरात आणू नकोस. त्याने घरची उन्नती थांबते. माझे हात थरथरू लागले. ही एक मोठी कसोटी होती. एका बाजूला माझी गरज आणि दुसऱ्या बाजूला माझी विवेकबुद्धी. या दोन टोकांमध्ये मी उभा राहिलो होतो. संध्याकाळ झाली पण निर्णय होत नव्हता. तो दूरध्वनी खिशात होता, पण जणू अंगारासारखा जळत असल्यासारखं वाटत होता. सूर्य मावळला आणि अंधार पसरू लागला. अगदी तसाच अंधार माझ्या आयुष्यातही दाटून आला होता. मी गाडा बाजूला लावला आणि घरी जाण्यास निघालो. खिशातला तो दूरध्वनी प्रत्येक पावलावर माझ्या अंतरात्म्याला टोचत होता. मला माहीत नव्हतं की हा दूरध्वनी माझ्या आयुष्यात किती मोठं वादळ आणणार आहे आणि त्या श्रीमंत बाईशी झालेली भेट माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकणार आहे. घरी पोहोचल्यावर मी कोणालाच काही सांगितलं नाही. शांतपणे जाऊन झोपलो. मनातली घुसमट मला क्षणभरही शांत बसू देत नव्हती. खाटेवर पडून मी सतत बाजू बदलत होतो. श्वास कोंडल्यासारखा वाटत होता. बाजूच्या खाटेवर माझी पत्नी झोपलेली होती आणि तिच्या शेजारी आमची लहान मुलगी शांत झोपली होती. तिने मला जाग पाहून हळूच विचारलं, बाबा, तुम्ही अजून जागे आहात का? सगळं ठीक आहे ना? आज तुम्ही खूप चिंतेत दिसता. तिला धीर देण्यासाठी मी खोटं बोललो नाही. काही नाही, बहुतेक उष्णतेमुळे झोप लागत नाही. तू झोप. पण वैष्णवी उठून बसली. तिने माझ्या कपाळावर हात ठेवला आणि काळजीच्या आवाजात म्हणाली, अंग तापले, घामही आला आहे. नक्कीच काहीतरी आहे जे तुम्ही लपवत आहात. दुकानावर काही अडचण आली आहे का? किंवा बहिणीच्या नात्याबाबत काही घडलंय का? त्या क्षणी सगळं सांगावंच वाटलं, पण मला भीती वाटली की कदाचित तीही माझ्यासारख्या मोहात अडकून पडेल. मला कमकुवत समजेल. मी तिचा हात धरून म्हणालो, वैष्णवी, कधी कधी माणसावर असा काळ येतो की योग्य की अयोग्य हेच कळत नाही. एका बाजूला गरजा उभ्या असतात आणि दुसऱ्या बाजूला विवेकबुद्धी. मी याच द्विधा मनस्थितीत अडकलो आहे. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि ठामपणे म्हणाली, साहिल, मी तुम्हाला ओळखते. तुम्ही उपाशी राहू शकता, पण कुणाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही. काही अडचण असेल तर देवाकडे मागणी करा, तोच मार्ग दाखवेल. लक्षात ठेवा, अप्रामाणिक पैशांनी पोटाची भूक भागू शकते, पण आत्म्याला कायमची जखम होते. तिच्या शब्दांनी माझ्या डगमगणाऱ्या पावलांवर आधार दिला. मी तिचा हात दाबून म्हणालो, तू बरोबर आहेस. आता झोप. मीही प्रयत्न करतो. ती झोपली, पण मला माहीत होतं की तिची शिकवण एखाद्या आदेशापेक्षा कमी नव्हती. मी लगेच उठलो, आंघोळ करून तयार झालो आणि देवाच्या दर्शनासाठी मंदिरात पोचलो. बराच वेळ हात जोडून बसलो. डोळ्यातून अश्रू ओघळत होते. देवा, मला बळ दे, योग्य निर्णय घेण्याची शक्ती दे. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मनावरचं ओझं बऱ्यापैकी हलकं झालं होतं. आता निर्णय घेण्यास विलंब नको. मी शर्टच्या खिशातून तो दूरध्वनी बाहेर काढला. पहाटेच्या मंद प्रकाशात तो अधिकच मौल्यवान भासत होता. उलटसुलट पाहिल्यावर जाणवलं की तो खरोखरच खूप महाग होता. पुन्हा मनात विचार आला की हा विकला तर बहिणीच्या सासरी जाऊन लग्नाची तारीख ठरवता येईल आणि महिन्याभराचं धान्य येईल. या विचारात गुंतलेला मी परत घरी आलो आणि काटेवर बसून तेच विचार मनात घोळवत राहिलो. तेवढ्यात आई दारात उभी राहिली. तिने माझा हातातला दूरध्वनी पाहिला आणि विचारलं, साहिल, हा दूरध्वनी कुणाचा आहे? बाळा, असा दूरध्वनी तर तुझ्याकडे नव्हता. मी गडबडलो आणि लपवण्याचा प्रयत्न केला, पण तिने माझ्या चेहऱ्याकडे पाहून हसतच माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, माझ्या मुला, मला तुझा अभिमान आहे. मला माहीत आहे तुझ्या मनात अनेक विचार चालले असतील, त्यात तुझ्या बहिणीची अडचणही असेल, पण तरीही तू डगमगला नाहीस. लक्षात ठेव, देव मदत नेहमी योग्य मार्गानेच पाठवतो. अप्रामाणिक पैशात कधी खरी मदत नसते. ती फक्त एक कसोटी असते. जी अमानत तुझ्यापर्यंत आली आहे ती तिच्या खऱ्या मालकाकडे परत कर. पाहशील, देव तुझ्या मनाला किती शांती देईल. मी तो दूरध्वनी पुन्हा खिशात ठेवला आणि उभा राहिलो. घरात सगळे झोपले होते. माझ्या नशिबाने त्या दूरध्वनीला कुलूप नव्हतं. पडदा उचलला आणि त्यावर एका सुंदर लहान मुलाचं छायाचित्र दिसलं. मला वाटलं, हे नक्कीच त्या बाईचं मूल असावं. मी संपर्क यादी उघडली आणि कदाचित वडिलांचा क्रमांक असेल या विचाराने एक क्रमांक निवडला. क्रमांक फिरवताना माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. दुसऱ्या बाजूला काही वेळ घंटी वाजली आणि मग एक
जबाबदार गंभीर आवाज माला. हॅलो, कोण बोलतंय? मी घसा करत शांत आवाजात म्हणालो, नमस्कार साहेब. हा दूरध्वनी तुमच्यापर्यंत कसा पोहोचला याबद्दल सांगतो. तो काल तुमची मुलगी माझ्या गाड्यावरून फळं घेऊन आली होती. चुकून हा दूरध्वनी इथेच राहिला. मी तो परत द्यायला फोन केला आहे. पलीकडचा आवाज थोडा नरम झाला. असं आहे तर तुम्हीच ते प्रामाणिक माणूस आहात ज्याबद्दल पुस्तकात वाचायला मिळतं. माझी मुलगी खूप अस्वस्थ होती. तुम्ही असं करा, हा दूरध्वनी आमच्या घरी आणून द्या. मी म्हणालो, हो साहेब, मलाही तेच करायचं आहे. कृपया पत्ता सांगा. त्यांनी शहरातील एका अतिशय श्रीमंत भागाचा पत्ता दिला, जिथे मोठमोठे वाडे होते. मी दूरध्वनी ठेवला आणि पत्ता लक्षात ठेवला. घराबाहेर पडत असताना माझी बहीण माझ्याजवळ आली. तिचा चेहरा उतरलेला होता आणि डोळे सुजलेले होते. बहुतेक रात्रभर ती रडत असावी. ती म्हणाली, दादा, माझ्या नात्यामुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर नकार द्या. मला काही वाटत नाही की तुम्ही कर्जाच्या ओझ्याखाली दडपले जावे. तिचे शब्द माझ्या काळजाला शिरून गेले. मला माहीत होतं, जर मी त्या दूरध्वनीचा गैरवापर केला असता तर आज तिच्या चेहऱ्यावर हसू आणू शकलो असतो. लग्नाची तयारी कर म्हणू शकलो असतो. पण मी माझ्या विवेकबुद्धीशी तडजोड केली नव्हती. मी तिला धीर दिला आणि त्या प्रवासाला निघालो. वाटेत मला माझा मित्र रोहित भेटला, जो दुधाचा व्यवसाय करत होता. तो म्हणाला, अरे साहिल, आज गाडा नाही लावायचा का? एवढ्या पहाटे कुठे चाललास? चालतच मी उत्तर दिलं, अरे रोहित, एक महत्त्वाचं काम आहे. एक अमानत तिच्या खऱ्या मालकापर्यंत पोचवायची आहे. त्याने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. माझ्या मनात अनेक शंका फिरत होत्या. ती बाई मला ओळखेल का? की कालच्या वागण्यामुळे मला संशयाने पाहिल? आणि लगेच स्वतःला समजावलं की मी चांगल्या हेतूने निघालो आहे आणि चांगुलपणाच्या पाठीशी ते उभा असतो. मी खिशातून पत्ता काढून रिक्षावाल्याला दाखवला आणि म्हणालो, मला या पत्त्यावर जायचं आहे. भाडं किती घ्याल? त्याने पत्ता पाहिला. मग मला डोक्यापासून पायापर्यंत निहाळलं. माझे कपडे जुने होते, चपला झिजलेल्या होत्या. तो म्हणाला, हे तर फार श्रीमंत लोकांचे क्षेत्र आहे. तिथे रिक्षाही आत सोडत नाही. तिथे काय काम आहे तुमचं? मी शांतपणे म्हणालो, मला तिथल्या एका साहेबांनी बोलवलं आहे. तुम्ही फक्त प्रवेशद्वारापर्यंत सोडा. त्यांनी 100 रुपये मागितले, जे माझ्यासाठी खूप होते. पण वेळ वाचवण्यासाठी मी बसलो. प्रवासात माझा हात पुन्हा पुन्हा खिशाकडे जात होता. मी त्या दूरध्वनीला स्पर्श करत होतो. तो फक्त दूरध्वनी नव्हता, तर माझ्या प्रामाणिकपणाची खरी कसोटी होती. त्या वाड्यात माझ्यासोबत काही घडणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. मला कुठल्याही बक्षिसाची अपेक्षा नव्हती. कदाचित केवळ आभाराचा एक शब्द मिळेल किंवा तो सुद्धा नाही. पण मला फक्त माझं हरवलेलं समाधान परत हवं होतं, जे काल दुपारपासून कुठेतरी निसटलं होतं. रिक्षा एका भव्य प्रवेशद्वारासमोर थांबली. सुरक्षा रक्षकाने रिक्षाला आधी येऊ दिलं नाही. मी खाली उतरलो आणि भाडं दिलं. समोर मोठ्या वसाहतीचं भक्कम प्रवेशद्वार होतं. मी सुरक्षा रक्षकाला सांगितलं की मला या वाड्यात जायचं आहे. त्याने अंतर्ध्वनीवर बोलणं केलं आणि मग मला आतपात जाण्याची परवानगी दिली. मी पायी चालत त्या वाड्याकडे निघालो. रस्ते स्वच्छ आणि नीटनेटके होते. दोन्ही बाजूने हिरवीगार झाड होती. इथलं जगच वेगळं वाटत होतं. शांतता आणि निवांतपणा माझ्या वस्तीतल्या वातावरणापेक्षा पूर्ण भिन्न. शेवटी मी त्या वाड्यासमोर पोहोचलो. तो एखाद्या राजवाड्यासारखा भासत होता. एक सेवक बाहेर आला. अंगावर गणवेश होता. कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? त्याने थोड्या मोठ्या आवाजात विचारलं. मी नमस्कार केला आणि म्हणालो, माझं नाव साहिल आहे. मला मॅडमला भेटायचं आहे. त्यांचा दूरध्वनी परत द्यायला आलो आहे. सेवकाने मला आश्चर्याने पाहिलं आणि आत गेला. समोर सुंदर बाग होती, विविध फुलांनी भरलेली. माझ्या जुन्या चपला काढाव्याशा वाटल्या, पण कोणाला वाईट वाटेल या भीतीने तसंच उभा राहिलो. सेवक मला एका प्रशस्त खोलीत घेऊन गेला. तिथली फरशी इतकी चमकदार होती की त्यावर माझं प्रतिबिंब दिसत होतं. सोफे इतके मऊ मुलायम होते, बसायची ही भीती वाटत होती. तिथेच उभा राहिलो. मॅडमला कळवतो असं म्हणत त्याने मला कोपऱ्यात उभं राहायला सांगितलं आणि आत गेला. मी आजूबाजूला पाहू लागलो. भिंतीवर मोठी मोठी चित्र, छतावर झुंबर लटकलेले. तेवढ्यात वरून पायऱ्या उतरताना तीच बाई दिसली. आजही तिने तितकेच महागडे कपडे घातले होते, पण चेहऱ्यावर राग आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. तिने मला पाहताच थांबून कठोर नजरेने पाहिलं. तूच आहेस का? ती म्हणाली. हो मॅडम, हा तुमचा दूरध्वनी काल तुम्ही माझ्या गाड्यावर विसरलात. असं म्हणत मी तो तिच्याकडे पुढे केला. तिने झडप घालून तो माझ्या हातातून हिसकावून घेतला, जो मी तो पळवून नेईनच. तिने लगेच दूरध्वनी सुरू करून पाहिला. मी शांत उभा राहिलो. अचानक तिने आवाज चढवला, फक्त दूरध्वनी, उरलेली वस्तू कुठे आहे? माझ्या घरी येण्याची हिंमतच कशी झाली? मी गोंधळून गेलो. मॅडम, कुठली उरलेली वस्तू? मला फक्त हा दूरध्वनीच मिळाला होता. थांब, तुझं नाटक, मी चिडून म्हणाली. दूरध्वनीच्या आवरणात 10,000 रुपये होते. ते कुठे गायब केलेस? हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. 10,000 रुपये?
मी तर आवरण उघडूनही पाहिलं नव्हतं. मॅडम, देवासाक्षी आहे, मला एकही पैसा मिळाला नाही. मी प्रामाणिकपणे दूरध्वनी परत द्यायला आलो आहे. तुझं प्रामाणिकपणाचं नाटक थांबव, ती उपासाने मोसत म्हणाली. तुझ्यासारख्या लोकांना मी चांगलंच ओळखते. आधी चोरी करायची, मग बक्षिसाच्या आशेने परत यायचं आणि वरचा मालही गिळायचा. माझे पैसे काढून दे. तिचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी गरीब आहे मॅडम, पण चोर नाही. पैसे ठेवायचेच असते तर लाखोंचा दूरध्वनी घेऊन तुमच्या घरी का आलो असतो? पण तिने माझं ऐकून घेतलं नाही. तिने सेवकाला हाक मारून, राजू, पोलिसांना फोन कर, सांग मी चोर पकडला आहे. मॅडम, कृपया पोलिसांना बोलू नका, मी विनवणी करत म्हणालो. मी खरं बोलतो आहे, देवाची तरी भीती ठेवा. मी चांगुलपणा केला आहे. ती उपासाने हसली. चांगुलपणा? चोरीला चांगुलपणाचं नाव देऊ नकोस. आता पोलिसांसमोर पैसे कुठे लपवलेस ते सांगशील, असं म्हणत तिने दूरध्वनी उचलून क्रमांक लावला. हॅलो निरीक्षक साहेब, तत्काळ ह्या माझ्या घरी या. एक चोर पकडला आहे. हो, तोच दूरध्वनीचा प्रकार. लवकर. मी या पूर्णपणे असह्य होऊन तिथे उभा राहिलो. मला माहीत होतं की पळून जाणं म्हणजे स्वतःच गुन्हा कबूल करण्यासारखं ठरेल, म्हणून मी तिथेच थांबलो. माझ्या नशिबावर आणि त्या बाईच्या अन्यायावर मनातल्या मनात शोक करत उभा राहिलो. आता मला फक्त पोलीस येण्याची वाट पाहायची होती आणि मनात भीती तर करून बसली होती की कदाचित माझी प्रामाणिकताच माझ्या विनाशाचं कारण ठरेल. बाहेर गाडीच्या सायरनचा आवाज आला आणि माझं गाडीत दडपून गेलं. काही क्षणातच जड पावलांचा आवाज खोलीबाहेर ऐकू आला. दरवाजा जोरात उघडला गेला आणि 3 पोलीस आत आले. त्यांच्यापुढे एक निरीक्षक होता, मोठा विष आणि दणकट व्यक्तिमत्व असलेला. चोरी करण्याची हिंमत करणारा कोण आहे, असा सवाल त्याने केला. त्याची नजर माझ्यावर स्थिरावली. डोळ्यात संशय आणि तिरस्कार स्पष्ट दिसत होता. त्याने मला डोक्यापासून पायापर्यंत निहाळलं, जणू एखाद्या गुन्हेगाराची तपासणी करत होता. अरे, तुझा हा कसला अवतार? भिकाऱ्यासारखा दिसतोस आणि चोरीचे छंद जोपासतोस, असं म्हणत तो पुढे आला. माझ्या खांद्यावर हात ठेवून जोरात पकडून मला हलवलं. वेदना आणि भीतीने माझ्या तोंडून किंकाळी निघाली. साहेब, मी खरं सांगतो आहे, मी चोरी केलेली नाही. मी चोर असतो तर हा लाखोंचा दूरध्वनी विकून टाकला असता. मग तो घेऊन तुमच्या दारात परत का आलो असतो? माझं बोलणं ऐकून निरीक्षक क्षणभर विचारात पडला. त्याने त्या बाईकडे पाहत म्हटलं, मॅडम, याचं म्हणणं काही अंशी बरोबर वाटत आहे. जर याने 10,000 रुपये चोरले असते तर दूरध्वनी परत येण्याचा धोका का पत्करला असता? तो विकून सहज गायब होऊ शकला असता ना. त्या बाईचा चेहरा आणखी कठोर झाला. ती म्हणाली, दूरध्वनी परत करून बक्षीस मिळेल या आशेने तो आला असणार आणि पैसे तर रोख स्वरूपात होते. त्याचा पुरावा काय? मी रडू लागलो. अश्रू गालावर वाहू लागले. साहेब, माझ्या घरात अन्नाची वंचन आहे. माझ्या बहिणीचं लग्न पैशांअभावी मोडलं आहे. मी चोर असतो तर कालच हा दूरध्वनी विकून माझ्या सगळ्या अडचणी संपवल्या असत्या. पण देवाची भीती असल्यामुळे मी तसं केलं नाही. देवाला मानणं ही शिक्षा आहे का? निरीक्षकाने माझं बोलणं दुर्लक्षित केलं. तो माझ्याजवळ आला आणि माझी कॉलर पकडली. हे देवस्थान नाही. सरळ सांग, पैसे कुठे लपवलेस? नाहीतर तुला ठाण्यात घेऊन असे फटके मारेन की पुढच्या पिढ्याही चोरी करण्याआधी थरथर कापशील. ठाण्याचं नाव ऐकताच माझा जीव अक्षरशः कासावीस झाला. पोलीस काय करतात याबद्दल मी बरंच ऐकलं होतं. याची झडती घ्या, असा आदेश दिला गेला. शिपायाने मला घट्ट पकडला आणि माझ्या खिशांची तपासणी करू लागला. शर्टच्या खिशातून काही नाणी आणि थोड्या मळलेल्या नोटा निघाल्या. एकूण फक्त 100 रुपये होते. याशिवाय आईने दिलेला एक छोटासा फोटोही मिळाला. शिपायाने सगळ्या वस्तू निरीक्षकाच्या हातात दिल्या. साहेब, याच्याजवळ काहीच नाही. निरीक्षकाने त्या नोटांकडे पाहिलं आणि पुन्हा माझ्याकडे रोखून पाहिलं. सांग, पैसे कुठे लपवलेस? बाहेर कुणाला दिलेस की वाटेत कुठे दडवलेस? मी हात जोडत म्हणालो, साहेब, माझे कुणीही साथीदार नाही. मी एकटाच आलो आहे. बाहेर पहारेकऱ्याला विचारा. मी रिक्षाने आलो होतो आणि वाटेत कुठेही थांबलो नव्हतो. तेवढ्यात त्या बाईने थंडपणे सांगितलं, निरीक्षक साहेब, हा असं सहज कबूल करणार नाही. याला ठाण्यात घेऊन जा आणि नीट चौकशी करा. मला माझे 10,000 रुपये हवेतच. ही केवळ पैशांची बाब नाही, हा कायद्याचा प्रश्न आहे. अशा लोकांना धडा मिळायलाच हवा की श्रीमंतांच्या घरात घुसून चोरी करणं इतकं सोपं नसतं. मी तिच्या पायांवर पडण्याचा प्रयत्न केला. मॅडम, माझ्या परिस्थितीवर थोडी तरी दया करा. माझे लहान भाऊ बहीण आहेत. मी तुरुंगात गेलं तर ते उपाशी मरतील. देवाने तुम्हाला सगळं दिलं आहे, मग एका गरीबावर एवढा अन्याय का करता? असं मी म्हणताच ती तिरस्काराने मागे सरकली आणि पाय ओढून घेत म्हणाली, माझ्यापासून दूर राहा. तुमचे घाणेरडे हात माझ्या कपड्यांना लागू देऊ नका. हे नाटक तुमच्या बायको मुलांना दाखवा. मला फक्त माझे पैसे हवे. निरीक्षकाने माझी कॉलर पकडून मला उभं केलं आणि मोठ्या आवाजात म्हणाला, खूप झालं, आता चल, तुला कोठडीत जावं लागेल. तिथे काठ्यांचा प्रसाद मिळेल तेव्हा आठवेल पैसे कुठे लपवलेत. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर आईचा चेहरा तरला. ती घरी वाट पाहत असेल. माझी बहीण आशेने बसलेली असेल आणि मी इथे खोट्या आरोपात अडकलो
होतो. मी निरीक्षक समोर हात जोडले आणि विनवणी केली, साहेब मला घेऊन चला घरी. माझी आई फार आजारी आहे. तिला धक्का बसला तर ती जगणार नाही. एकदा तरी माझ्या घरी या. माझी परिस्थिती पहा. उपाशी राहू शकतो पण कोणाचा हक्क कधीच घेऊ शकत नाही. निरीक्षकाने कठोर स्वरात उत्तर दिलं, भावनिक बोलणं बंद कर. कायद्याला पुरावा हा असतो रे. मॅडम म्हणते की पैसे दुर्धोनीसोबत होते आणि आता नाही म्हणजे तूच घेतलेले असेल. त्याने कमरेतून हातकडी काढली. लोखंडाची तीव्र थंड झिंझिनी पाहताच माझं काळीज दडपलं. शेवटचा प्रयत्न करत मी म्हणालो, साहेब एकदा तरी माझं ऐका. हा दूरध्वनी तपासा. कदाचित यात काहीतरी असेल ज्यामुळे माझी निरपराधता सिद्ध होईल. मी तर तो उघडूनही पाहिला नव्हता. तेवढ्यात ती बाई चिडून म्हणाली, या दूरध्वनीत पाहण्यासारखं काय आहे? हा माझाच आहे. त्यात काय आहे हे मला माहीत आहे. हा वेळ काढूपणा आहे. निरीक्षक याला घेऊन जा. याचं गरीब तोंड पाहूनच मला कळतं की निरीक्षकाने हातकडी ठोकली. लोखंडाच्या थंड पकडीने माझ्या मनगटांना जखडलं. त्या हातकड्या केवळ लोखंडाच्या नव्हत्या. त्या माझ्या प्रतिष्ठेच्या आणि भवितव्याच्या अंत्ययात्रेसारख्या होत्या. चला बाहेर. शिपायाने मला ढकललं. मी तोल सावरतच गेलो. लाजेने मान झुकली. लोक काय म्हणतील? पोलीस मला घेऊन जाताना पाहून शेजारी काय बोलतील? माझ्या बहिणीचं काय होईल? ज्यांचा भाऊ चोर ठरून तुरुंगात जात होता असे विचार मनात घोळत होते. आम्ही बाहेर पडणार इतक्यातच निरीक्षक थांबला आणि म्हणाला, हा आयफोन पुरावा म्हणून जप्त करणं आवश्यक आहे. असं म्हणत त्याने टेबलावर ठेवलेला दूरध्वनी उचलला. ती बाई घाबरून म्हणाली, काय झालं निरीक्षक साहेब? तो म्हणाला, मॅडम हा दूरध्वनी प्रकरणाचा भाग आहे. तो आम्हाला सोबत न्यावा लागेल. ती लगेच म्हणाली, नाही मला तो परत द्या. मला त्याची गरज. निरीक्षकाने संशयाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, मॅडम हा कायदा आहे. जप्त केलेलं प्रकरण पूर्ण होईपर्यंत पोलिसांच्या ताब्यात राहतो. नंतर न्यायालयातून परत मिळेल. ती घाईघाईने म्हणाली, नको मला न्यायालयाच्या फेऱ्यात अडकायचं नाही. दूरध्वनी इथेच ठेवा. फक्त माझे पैसे काढून द्या. त्या क्षणी निरीक्षकाची सगळी इंद्रिय जागी झाली. तो अनुभवी अधिकारी होता. दूरध्वनी नेण्यास नकार देणारी तिची घाबरट त्याला विचित्र वाटली. कारण सामान्यतः तक्रारदारी पुरावा पोलिसांकडे हवा असतो. निरीक्षकाने दूरध्वनी स्क्रीन पाहत म्हणाला, मॅडम तुम्ही एवढ्या घाबरता का आहात? हाच तर चोरीचा एकमेव पुरावा आहे का? आमच्याकडे नसेल तर न्यायालयात काय सिद्ध करणार? तिने जबरदस्तीने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, मी घाबरत नाही. पण यात माझं वैयक्तिक मजकूर, छायाचित्र आहेत. ठाण्यात सगळ्यांनी ती पाहू नयेत. निरीक्षकाने दूरध्वनीचं बटन दाबलं आणि स्क्रीन उजळली. काळजी करू नका मॅडम. आमचं काम मजकूर पाहणं नाही. असं म्हणत तो लक्षपूर्वक पाहू लागला. आम्ही फक्त याचा IMEI क्रमांक आणि नमुना नोंदवणार आहोत. असं म्हणत निरीक्षकाने दूरध्वनी उघडण्यासाठी स्क्रीनवर हात फिरवला. त्यावर कोणताही संदेश शब्द नव्हता. हे मला सकाळीच कळलं होतं. निरीक्षकाने दूरध्वनीचं मुख्य पटल उघडलं. तेवढ्यात ती बाई अचानक ओरडली, ती बंद करा. निरीक्षक शांतपणे म्हणाला, तपासासाठी प्रत्येक भाग तपासण्याचा आम्हाला अधिकार आहे. तो दूरध्वनी संयोजका उघडत असताना स्क्रीनवर एक संदेशाची सूचना स्पष्टपणे दिसली. निरीक्षकाची नजर त्यावर गेली. शांत उभा राहून सगळं पाहत होता. त्या बाईला दूरध्वनीबाबत एवढी भीती का वाटत आहे हे मला समजत नव्हतं. माझं नशीब बदलणार होतं की आणखी एखादी संकटाची खूण होती हेही कळत नव्हतं. निरीक्षकाने तो संदेश वाचताच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने झटपट संदेश पेटी उघडली आणि बाई पूर्णपणे घामाघूम झाली होती. ती पुढे सरकली आणि निरीक्षकाच्या हातातून दूरध्वनी हिसकवण्याचा प्रयत्न करू लागली. माझा दूरध्वनी मला परत द्या. निरीक्षकाच्या बोटांची हालचाल वेगाने स्क्रीनवर सुरू होती. तो जुने संदेश वाचत होता. त्याच वेळी त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलत होता. कधी तो विस्मयाने डोळे मोठे करत होता तर कधी रागाने जबडा आवडत होता. खोलीत पूर्ण शांतता पसरली होती. फक्त भिंतीवरील घड्याळाची टिकटिक ऐकू येत होती. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मला वाटलं कदाचित देवाने माझा ऐकला आहे. निरीक्षकाने दूरध्वनीवरून नजर हटवली. त्या बाईकडे रोखून पाहिलं. यावेळी त्याच्या नजरेत आधीचा विश्वास आणि आदर उरला नव्हता. आता त्याच्या डोळ्यात शिकारीसारखी तीक्ष्णता होती. त्याने दूरध्वनी माझ्या दिशेने उंचावला आणि विचारलं, साहिल तू म्हणालास की हा दूरध्वनी उघडून पाहिला नव्हतास? मी घाबरत म्हणालो, हो साहेब. फक्त एकदा संपर्क साधण्यासाठी तो सुरू केला होता. त्या पलीकडे काहीच पाहिलं नाही. निरीक्षकाने खोल श्वास घेत डोकं हलवलं. चांगलं झालं की तू पाहिलंच नाहीस. तर कदाचित तू इथपर्यंत जिवंतही पोचला नसतास. हे शब्द ऐकताच माझ्या अंगावर शहारे आले. इथपर्यंत जिवंतही पोचलो नसतो मग त्या दूरध्वनीत असं काय होतं? निरीक्षक पुढे म्हणाला, मी काय करतोय काय समजून घेतोय ते आता ठाण्यात जाऊनच स्पष्ट होईल. पण एवढं नक्की का आजचा दिवस अनेकांसाठी धक्कादायक ठरला आहे. त्याने माझ्या
कडे पाहिलं. माझ्या मनगटांवर अजूनही हातकड्या होत्या. शिपाई निरीक्षकाने हाक मारली, गाडी तयार ठेवा आणि मुख्यालयाला कळवा. आपल्याला अधिक पोलिसांची गरज लागू शकेल. अधिक पोलिसांची गरज या शब्दाने खोलीत मृत शांतता पसरली. निरीक्षकांची नजर आता त्या बाईच्या चेहऱ्यावर केली होती. जा, काही क्षणांपूर्वी मला तुच्छ लेखत होती. अचानक निरीक्षकाने खोल श्वास घेतला. शिपायांकडे वळून आदेश दिला, या तरुणाच्या हातकड्या काढा. मी चकित झालो. माझ्या कानांवर विश्वासच बसेना. साहेब, खरंच? मी अडखळत्या आवाजात विचारलं. शिपायाने लगेच आदेश पाहिला आणि माझ्या हातांवरील लोखंडी बंधन काढून टाकलं. मनगटावर लाल खुणा उमटल्या होत्या, पण त्या वेदनांचा मला काहीच भास होत नव्हता, कारण माझं आश्चर्य त्या वेदनांवर भारी पडलं होतं. ती बाई जागेवरून उडी मारत ओरडली, हे काय करताय? निरीक्षक साहेब, हा तर चोर आहे. याने माझा दूरध्वनी चोरला आणि पैसेही घेतले आहेत. तुम्ही याला सोडताय? निरीक्षकाच्या चेहऱ्यावर विचित्र समाधान होतं. जणू एखाद्या मोठ्या गोंड्याचा उलगडा त्याला मिळाला होता. आयफोन उंचावला. तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, मॅडम, शेवटचं विचारतो, हा दूरध्वनी तुमचाच आहे का? तुम्ही स्वतःला याची मालकीण म्हणता का? ती गोंधळलेल्या स्वरात म्हणाली, हो, हा माझाच आहे. मी कित्येकदा सांगितलं आहे. निरीक्षकाच्या ओठांवर उपहासपूर्ण हास्य उमटलं, असं हास्य की ज्याने तिथे उभ्या असलेल्या प्रत्येकाला हादरवून टाकलं. मी पूर्णपणे स्तब्ध झालो आणि ती बाई दगडासारखी थिजून गेली. तुमचं भान सुटलं आहे का? मी शहरातली एक नामवंत व्यक्ती आहे. तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही कोणाशी बोलत आहात? ती संतापून ओरडली. निरीक्षकाने दूरध्वनीची स्क्रीन सगळ्यासमोर धरली आणि शांतपणे ठाम स्वरात म्हणाला, मॅडम, हा दूरध्वनी 3 महिन्यांपूर्वी नोंदवलेल्या एका मोठ्या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात वापरला गेला आहे. सायबर गुन्हे शाखा 3 महिन्यांपासून या दूरध्वनीचा IMI क्रमांक शोधत होती. याच दूरध्वनीद्वारे अनेक गरीब लोकांची बँक खाते रिकामी करण्यात आली आहेत. आज हा दूरध्वनी सापडला आहे आणि तुम्ही स्वतः त्याची मालकीण मान्य केली आहे. हे 1 तास तिच्या चेहऱ्यावरचं रक्तच जणू आटून गेलं होतं. पाय थरथर कापू लागले. हे खोटं आहे. हा दूरध्वनी तर मी तो वाक्य पूर्णही करू शकली नाही. निरीक्षकाने कठोरपणे पुढे सांगितलं, मग सांगा, हा चोरीचा दूरध्वनी तुम्ही कोणाकडून घेतला होता? गरीब लोकांना लुटण्यासाठी तुम्ही हा वापरत होता आणि स्वतःला वाचवण्यासाठी तो गाडीच्या आसनाखाली लपून ठेवत होता. काल चुकून तो तुमच्या हातातून निसटून ते फळ विक्रेत्याजवळच राहिला. असं म्हणत त्याने माझ्याकडे बोट दाखवलं आणि पुढे म्हणाला, गरिबांचं दुर्दैव पहा. प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी हा स्वतः तुमच्या दारात आला. तुम्हाला भीती वाटली की याने दूरध्वनी उघडला तर तुमचे काळे उद्योग उघड होतील, म्हणून तुम्ही उलट त्याच्यावरच 10,000 रुपयांची चोरी केल्याचा आरोप केला, जेणेकरून पोलीस याला ताबडतोब इथून घेऊन जातील आणि दूरध्वनी परत तुमच्याकडे येईल. ती बाई आता पूर्णपणे गप्प झाली होती. डोळ्यात भीती थरथरत होती. शिपायाने पुढे येत तिच्या नाजूक मनगटात तीच हातकडी घातली जी काही वेळांपूर्वी माझ्या हातात होती. लोखंडाचा तोच आवाज जो माझ्यासाठी अपमान होता, आता तिच्या ओळखीचं चिन्ह बनलं होतं. निरीक्षक तिच्यावर ओरडला, हीच ती बाई आहे जी या दूरध्वनीद्वारे लोकांना लुटत होती ना? कुणाच्या गरिबीकडे पाहिलं ना? कुणाच्या विवंचेकडे पाहिलं? फक्त स्वतःची तिजोरी भरायची हाव. आणि हा निरपराध माणूस प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावायला आला होता, तेव्हा तू यालाच चोर ठरवलंस? तिचा सगळा गर्व क्षणात मातीला मिळाला. ती सोफ्यावर कोसळली आणि चेहरा लपवून रडू लागली. त्या आलिशान घरात स्मशानासारखी शांतता पसरली होती. नोकर दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. निरीक्षक माझ्याकडे आला आणि मी जागेवरून थिजून उभा राहिलो. एवढ्या लवकर न्याय दिला आहे यावर माझा विश्वासच बसत नव्हता. निरीक्षक सरळ उभा राहिला आणि मला सलाम केला. मी घाबरून म्हणालो, साहेब, हे काय करताय? मी तर साधा फळांचा गाडा लावणारा माणूस आहे. निरीक्षक पुढे येऊन मला मिठी मारत म्हणाला, नाही बेटा, तू साधा नाहीस. तू समाजातला तो हिरा आहेस जो कोळशाच्या खाणीत अजूनही चमकत सोडत आहे. तू गरीब असूनही इतका प्रामाणिक राहिलास. आणि ही बाई कोट्यवधींची मालकीण असूनही लोभात आंधळी झाली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवत पुढे सांगितलं, तुझ्यामुळे आज मी एक मोठं गुन्हेगार जाळ उघडकीस आला आहे. तू कायद्याचा गुन्हेगार नाहीस, तर कायद्याच्या मदतनीस आहेस. ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. हे अश्रू दुःखाचे नव्हते, तर अपार समाधानाचे होते. साहेब, मी फक्त तेच केलं माझ्या आईने मला शिकवलं होतं, मी नम्रपणे म्हणालो. निरीक्षक हसत म्हणाला, तुझ्या आईने तुला फार छान संस्कार दिले आहेत. जा साहिल, आता घरी जा. तुझे घरचे तुझी नक्कीच काळजीत असतील. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सन्मान बँक शिलकीने नाही तर चारित्र्याने मिळतो. मी पोलीस वाहनात बसून त्या वाड्यात बाहेर पडलो. त्या दिवशी मला 10,000 रुपयांचं बक्षीस मिळालं नाही. माझा खिसा अजूनही रिकामाच होता, पण मन मात्र भरून आलं होतं, कारण मला पैशांपेक्षा कितीतरी मौल्यवान गोष्ट मिळाली होती. मी म्हणजे सन्मान. मला जे उमगलं की प्रत्येक श्रीमंत माणूस सन्मानीय असतोच असं नाही. विवेकबुद्धीशी तडजोड न करता मी माझं आयुष्य आणि माझं कर्म दोन्ही योग्य मार्गावर ठेवलं होतं. मी घरी पोचल्यावर तेव्हा माझी आई वैष्णवी दारातच उभे होते.
मला सुरक्षित पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आलं. मी सगळी हकीकत सांगितली तेव्हा तिने हात जोडून देवाचे आभार मानले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, बाळा, मी नेहमी सांगितलं होतं, प्रामाणिक कष्टाच्या कमाईतच खरा शांततेचा मार्ग असतो. आज जर तू चुकीच्या मार्गाने गेला असतास तर कदाचित तुरुंगात असतास. देवाने तुझा मान राखला. त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात एक वेगळीच प्रगती सुरू झाली. कदाचित देवाला माझा तो प्रामाणिकपणा आवडला असावा. माझ्या बहिणीचं लग्न अशा घरात ठरलं जिथे देणं घेणं मागण्याचा प्रश्नच नव्हता. त्यांनी ही पूर्ण कथा कळल्यावर दूरवरून ते माझ्याकडून फळं घ्यायला येऊ लागले. आज देवाच्या कृपेने तो चौकात माझं स्वतःचं मोठं दुकान आहे. आता मी उन्हात उभा राहून गाड्या ढकलत नाही, तर माझ्या दुकानात काउंटरवर बसतो. माझ्यासोबत 2-3 माणसं काम करतात, ज्यांच्या घरातील चूल याच दुकानामुळे पेटते. आज माझ्याकडे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. माझी मुलं चांगल्या शाळेत शिकत आहेत आणि घरात समाधान आणि आनंद आहे. तरीही तो आयफोनचा प्रसंग आजही माझ्या मनात कोरलेला आहे. जेव्हा जेव्हा चुकीचा मार्ग मला भुलायचा प्रयत्न करतो किंवा व्यवहारात अप्रामाणिकपणाचा विचार मनात येतो, तेव्हा मला त्या हत्यारड्या आणि निरीक्षकाचा दिलेला सलाम आठवतो. खरंच प्रामाणिकपणा हा असा वृक्ष आहे ज्याचं फळ उशिरा लागते, पण एकदा लागलं की आयुष्य बदलूनच टाकतं. आयुष्याने मला हाच धडा शिकवला की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने कधीही आपल्या तत्वांशी किंवा विवेकबुद्धीशी तडजोड करू नये. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.